600 अंड्याचं इन्क्युबेटर फुल्ली ऑटोमॅटिक. अच्छा, आता हे स्वतः आपण इथं बनवलं? पूर्ण सगळ्या गोष्टी आपण इथं बनवलेल्या आहेत. बरं, इम्पोर्ट नाहीये? इम्पोर्ट याच्यामध्ये काहीच नसतं. बरं, कशा पद्धती त्याची ठेवून आहे किंवा काय थोडं एक्सप्लेन करताय आम्हाला? आता हे त्याचे अंड्याचे ट्रे असतात, हे याच्यामध्ये असे अंडे ठेवून द्यायचे असतात. टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी आपण मागे हीटर लावलेले, बल्ब लावलेत. जे कोंबडी ऊब देते त्यांना, त्यासाठी आपण 2 हीटर लावलेले असतात. इमर्जन्सीला 2 बल्ब असतात. म्हणजे जिथं कोंबडी ऊब देते तिथं काम हे बल्ब आणि हीटर करतात. हीटर काम करतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असते ह्युमिडिटी, म्हणजे आर्द्रता. बरोबर. आर्द्रतेसाठी आपण खाली पाणी ठेवतो आणि त्याच्यामध्ये फोगर असतो. फोग म्हणजे आम्ही त्याला ह्युमिडिटी म्हणतो, तुम्ही आर्द्रता म्हणू शकता, फोग म्हणू शकता, त्याला आम्ही फोगर म्हणतो. बरं, ते फोग तयार करण्यासाठी असतं. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट कोंबडी करते, अंडी घोळण्याचं काम करते. ह्या ट्रे मध्ये आपण अंडी ठेवून एक फिरवायचं काम करतो आपण. लहान शेतकरी आहेत, त्यांना फक्त घरगुतीसाठीच करायचंय, की बाबा एक 50 कोंबड्या आहेत, 100 कोंबड्या आहेत, तेवढ्याच करायचे. बरोबर. तेवढ्यासाठी 64 अंड्यापासून ते 375 अंड्यापर्यंत त्यांना घरगुती सांभाळायचं, म्हणजे पुढे विकण्याचा उद्देश नाही. किंवा त्यांना ज्यांना ट्रायल बेसिस वरती घ्यायचंय, की बाबा आपण एक लहान घेऊन बघू, नंतर मोठ्याकडे जाऊयात. बरोबर. इंडस्ट्रियल इन्क्युबेटर म्हणतो आपण त्याला. नंतर आपल्याला पुढे पिल्ले विकायचे आहेत, मोठ्या कोंबड्याकडून अंडे विकायचे आहेत, त्यांच्यासाठी ट्रायल. किंवा ज्यांना फक्त घरगुतीसाठी करायचं त्यांच्यासाठी 64 अंड्यापासून 375 अंड्यापर्यंत ओके एकदम.